न्यूज पाहूया सविस्तर बातमी। माजी आमदार विक्रमदादा सावंत वगळता सर्वांनीच करजगी येथील पीडित कुटुंबियांच्या आर्थिक मदतीकडे फिरवली पाठ। जत प्रतिनिधी करजगी येथील 4 वर्षीय मुलीवर अत्याचार करून तिचा खून करण्यात आला। या घटनेमुळे जत तालुक्यात नव्हे तर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली व या घटनेनंतर सर्वच पक्ष नेत्यांनी जोरदार भाषणबाजी केली। नराधमाला फाशी दिली पाहिजे आंदोलने केली। मात्र माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी पीडित कुटुंबियांची भेट घेत सांत्वन तर केलंच, त्यांना आर्थिक मदत देत माणुसकीचा झरा जिवंत केला। माजी आमदार विक्रमदादा सावंत यांनी दाखवून दिले। पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील, विशाल दादा पाटील, माजी खासदार संजय काका पाटील, खासदार विशाल दादा पाटील, राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष जमाल सिद्दीकी यांच्यासह अनेकांनी करजगी येथील पीडित कुटुंबियांची भेट घेतली। मात्र त्यांना आर्थिक हातभार लावणे गरजेचे होते। त्यांची परिस्थिती हलाखीची असून तुटपुंजावर संसाराचा गाडा चालू आहे। नेत्यांनी मात्र कोणतीही आर्थिक हातभार लावला नाही। रोजगार हमी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी तर कहरच केला। त्यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतलीच नाही। एकंदरीत करजगी येथील पीडित कुटुंबियांना माजी आमदार विक्रमदादा सावंतच देवदूत बनले असून आज ही माणुसकी जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिले।